आता इथे उपस्थित असलेले तुम्ही एकूण सगळे जर समोर दिसले तर ही सगळ्यांची मिळून जी एक शक्ती होणार आहे, त्या शक्तीला मी विनम्रपणाने नमन करते. आणि वय वर्षे 94 सुरू आहे, त्यामुळे तुमची आजी कोणाची पणजीसुद्धा असेल तर तुम्हाला हृदयातून आशीर्वाद देते. 2 कारणं आहेत. एक कारण हे आहे की तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर माझ्या मनात आज जी निराशा आहे आणि माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते अश्रू थोडेसे पुसल्या जातील आणि माझ्या मनात जी निराशा आहे ती निराशा तुमच्या एकत्रीकरणाच्यामुळे थोडीशी कमी होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नमन करते, वयानुसार आशीर्वाद देते. आपण 2 तऱ्हेने संवाद साधणार आहोत. तुम्ही मला प्रश्न विचारायचे आहेत, मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगणार आहे. कबूल आहे का? हो. तुमच्या देशाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि या देशाचं जे संविधान आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे आणि त्या सुरक्षित ठेवायच्या आहेत. म्हणून तुम्ही मला प्रश्न पण विचारायचे आहेत, मी उत्तरं पण देणार आहे, मी तुमच्याकडनं काही आश्वासनं घेणार आहे आणि आपण संवाद करायचा आहे. इथे बोलावलं त्याबद्दल मी आभार मानलेले आहेत. थोडासा माझा इतिहास सांगते तुम्हाला. मगाशीच मी म्हटलं की मी अस्वस्थ आहे, अतिशय अस्वस्थ आहे. आणि एकूण देशाची परिस्थिती पाहताना मला असं वाटतं आपण कुठेतरी अपराधी आहोत. म्हणजे माझी पिढी कुठेतरी आणि त्यामधली आम्ही अपराधी आहोत. याचं कारण असं आहे की जे स्वप्न स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942मध्ये मी 12 वर्षाची होते, एक दिवस जेलमध्ये गेले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी. त्या दिवशी स्वप्न पाहिलं होतं या देशातली जी युवा पिढी, वाढती जी पिढी आहे, तिला तिच्या आकांक्षा, तिचं कर्तृत्व आणि तिचा समाजाकरता उपयोग होण्याकरता ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी माझी पिढी त्यांना देणार आहे. परंतु तसं झालेलं नाही आणि त्यांचा एक भाग म्हणून मी त्याच्यासाठी अपराधी आहे. तुमच्याकडनं मला जे मागायचं आहे ते मी शेवटी मागणार आहे आणि तुम्ही मला त्याचं उत्तर पण देणार आहात. आता तुम्हाला मी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगते. तुम्ही युनिव्हर्सिटीत जाणारी, शिक्षण घेणारी सगळी मंडळी आहात, मला माहिती आहे. तुम्ही स्कॉलर पण आहात आणि त्यामुळे मला अभिमान तर जरूर आहे. परंतु इतिहासामध्ये त्याची कुठेही नोंद नाही आहे. या देशाचं स्वातंत्र्य कोणी मिळवलं, केव्हा मिळालं, कसं मिळालं, याचं खरं असं चित्रण तुम्हाला कोणत्याही इतिहासाच्या बुकात सापडणार नाही आहे. ते हे 12 वर्षाची असताना एक दिवस इंग्रजांची सत्ता आणि गुलामी असताना एक दिवस अकोल्याच्या सीताबाई आर्ट्स कॉलेजवर माझ्या 2 मैत्रिणी, त्या आज हयात नाहीत, आणि आम्ही तिघीजणी, आम्हाला गांधीजींनी जो कार्यक्रम दिला होता त्या कार्यक्रमामध्ये
इंग्रजी भाषा गुलामगिरीचं मानसिकतेचं शिक्षण देते, तेव्हा अंग्रेजी हटाव. आम्ही त्या याच्यामध्ये अकोल्याच्या सीताबाई आर्ट्स कॉलेजवर जाऊन तिथे नारे द्यायला लागलो, विद्यार्थ्यांनो बाहेर या, अंग्रेजी हटाव, विद्यार्थ्यांनो बाहेर या. बापूंना पकडलं. आदल्या दिवशी, हा दिवस होता 9 ऑगस्ट 1942चा. त्या दिवशी या देशाच्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये अरुणा असपल्ली, ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, त्यांनी लोकांना हे सांगितलं, काल रात्री बापूंना आणि बाना, बापू आणि बा म्हणजे गांधी आणि कस्तुरबा यांना पकडलेलं आहे आणि गांधीजींनी सांगितलेलं आहे की आता मी भारतीय जनतेला सांगतो, डू ऑर डाय. हा मंत्र लक्षात ठेवा, डू ऑर डाय. यानंतर या देशाला स्वतंत्र करण्याच्यासाठी करा नाही तर मरा. तुमच्या जे मनात असेल, जे शक्तीत असेल आणि जे विचारात असेल ते करा आणि आपली गुलामगिरी फेकून द्या. आजही मी तुम्हाला तेच सांगणार आहे, तुमची क्षमा मागणार आहे आणि तेच सांगणार आहे की आज सुद्धा ज्याला आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो ते व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. याचं कारण काय आहे? 3 गोष्टीत दिसेल: आर्थिक परिस्थिती, हाताला काम आणि नागरिक म्हणून स्वतंत्र राहण्याचा, घटनेच्या चौकटीत बोलण्याचा, वागण्याचा अधिकार आहे का? नाही आहे. तो मिळत नाही आहे, त्याचं मला दुःख आहे. रात्री मला झोप येत नाही आणि म्हणून माझं ते प्लॅटफॉर्मवर उभी आहे. मी 94 वर्षांनी आणखी किती वर्ष मिळणार आहेत? मी प्लॅटफॉर्मवर आहे, तिकडनं येईल. विमान येणार नाही, कारण मी तुमच्यासारखी श्रमिक आहे, तेव्हा विमान येणार नाही. परंतु एक कोणीतरी तर येईल ना, हा माझं बोट धरून, चल तुला स्वर्गात नेतो. आता मला हे पण माहीत नाही स्वर्गात नेणार आहे की नरकात नाही. जिथे कुठे नेणार आहे तिथे माझे पूर्वज मला विचारतील, तू स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1 दिवस जेलमध्ये गेली होती, या देशाला आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग तू आमच्या यांना, कारण या देशामधले सर्व धर्माचे, सर्व भाषेचे, सर्व पंथाचे आणि सर्व संस्कृतीचे जे नागरिक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबाने इंग्रजांची गुलामगिरी फेकून देण्याकरता या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे, प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तेव्हा मला हे तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही नाही तुमचे आजे, तुम्ही नाही तुमची जात, तुम्ही नाही तुमचा पंथ, हे याचे सगळ्यांचे जे हे होते माझ्या वयाचे, त्यांनी सगळ्यांनी त्याच्यात भाग घेतला होता आणि आपण या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते स्वातंत्र्य आज धर्माच्या नावाखाली धोक्यात आहे असं मला वाटतं आहे. याचं कारण आहे, माझ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये धर्म हा वैयक्तिक आहे, तो राष्ट्राचा धर्म होऊ शकत नाही. 12व्या वर्षी जेलमध्ये गेले भाऊ. 3.5 वर्ष माझा सक्का मोठा भाऊ 1942 मध्ये 3.5 वर्ष बेमुदत जेलमध्ये होता. तुम्हाला सांगते, इंग्रज जर गेले नसते तर माझा भाऊ कधीच जेलच्या बाहेर आला नसता. आम्ही जे कष्ट उपसलेले आहेत, माझ्या आईने लोकांच्या घरी स्वयंपाक केला. माझ्या पाठचा जो भाऊ होता, घरात कमावतं कोणी नव्हतं, भाऊ आणि वडील जेलमध्ये गेलेले होते, त्यावेळेला माझा धाकटा भाऊ पेपर विकायचा. अकोल्याला आम्ही राहत होतो, माझा अकोल्याचा जन्म आहे, इथे अकोलेकर आहेत. तेव्हा त्या मातृभूमी हे वर्तमानपत्र होतं. माझा भाऊ वर्तमानपत्र लोकांच्याकडे टाकायचा आणि असं करून कसं तरी आमचं घर चालत होतं. कधी जेवायचो, कधी उपाशी, एक वेळ उपाशी राहायचो.
असं त्या स्वातंत्र्य लढ्याची किंमत द्यावी लागलेली आहे. आणखी एक गोष्ट सांगते. माझी आजी होती, वडिलांची आई. वडील माझे त्या जेलमधून सुटले आणि त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही. आम्ही जातीने ब्राह्मण होतो. आज मी भारतीय आहे. मी माझी जात सोडलेली आहे. मला जात नाही. मला जातीला घेऊन मरायचं नाही आहे. माझा धर्म भारतीय धर्म आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया माझं राष्ट्र, माझी जमीन भारत देश आहे. तुमच्याकडनं अपेक्षा ही करते की तुम्ही सुद्धा या जमिनीला आणि या देशाला आपला माना. याचं कारण असं आहे, तुमची माती माझ्या कुटुंबाची माती, तुमच्या अंगावर जे हे आहे आणि माझ्या कुटुंबावर जे होते ते एक आहे. आपण विज्ञानाच्या जगात जगतो आहोत. विज्ञानाचा अभ्यास तुम्ही करता आहात तेव्हा विज्ञानाचा आधार तर घ्या. आणि मग मला सांगा की तुमच्यात आणि माझ्यात, ब्राह्मणात आणि तुमच्यात, हिंदूच्यात आणि मुसलमानात, घडणीमध्ये आणि रक्तामध्ये, जीन्स ज्याला म्हणतो त्या जरा वेगळ्या काढूया, परंतु बाकी रक्तामध्ये काही फरक आहे का? रक्तामध्ये जर फरक असता तर हॉस्पिटलमध्ये बाटल्यांच्यावर लावलं असतं ना. हिंदूचं रक्त, मुस्लिमाचं रक्त, ख्रिश्चनाचं रक्त, बुद्धाचं रक्त बाटलीवर आलं असतं की नाही? तिथे बाकी रक्त सगळ्यांना एकच जातं. कोणाचं आहे हे कळायला मार्ग नाही, कारण ईश्वराने जी घडण केलेली आहे त्या घडणीमध्ये सगळ्यांचं रक्त एक आहे. आणि सगळ्यांचं रक्त एक असल्यामुळे सगळ्यांच्या गरजा सारख्या आहेत. त्या सगळ्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या कामाच्यासाठी एक एजन्सी नेमलेली आहे. आणि ती एजन्सी म्हणजे राजकीय एजन्सी, शासकीय एजन्सी. मग शासकीय एजन्सीवर कोणती बंधनं येतात? शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला सुरक्षा मिळाली पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाच्या ज्या शारीरिक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या मिळाल्या पाहिजेत. ते कुठून देणार राज्यकर्ते? थैल्यांनी मतं घेण्याच्या ऐवजी शब्द वापरते आहे. कारण मी तुम्हाला सांगितलंय मला झोप येत नाही आहे. थैल्यांनी जर राजकीय सत्ता मिळत असेल तर आमच्या त्या त्यागाला काय अर्थ आहे? तुमच्या आईवडिलांच्या, तुमच्या पूर्वजांच्या त्यागाला काय अर्थ आहे मला सांगा ना. तर माझा भाऊ जेलमध्ये गेला, माझे वडील जेलमधून सुटले, वेड लागलं आणि निघून गेले, ते परत आले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कष्ट तर खूप केले. परंतु एक वेळ आमच्यावर अशी आली होती, माझी आजी होती. आम्ही कोकणातले लोक, ते इकडच्या बाजूला आमचे कोणी नातलग नव्हते. अकोल्याला, माझा जन्म अकोल्याचा आहे, परंतु तिथे नातलग नव्हते. अशा वेळेला माझी आजी वारली आणि तिला नेण्याच्या करता ब्राह्मण वर्ग, आम्ही ब्राह्मण, तर त्यामुळे ब्राह्मण वर्गातले कोणी पुढे आले नाहीत. कारण माझा भाऊ जेलमध्ये, माझे वडील घरातून निघून गेलेले, मग कोण देणार? मला सायकल चालवता येत होती, तर मी माझ्या भावाला सायकलवर डबल सीट घेतलं आणि आमचे भटजी होते त्यांना विचारायला गेले, आजी वारली आहे, काय सामान लागणार आहे? त्यांनी सामानाची लिस्ट दिली. मग मी माझ्या भावाला डबल सीट घेऊन त्या मरणाचं सामान जिथे मिळतं त्या दुकानावर गेले. आम्ही दोघा भावा बहिणींनी ते सामान आणलं. लक्षात घ्या, मी काठपोटाच्या चिडकेने बोलते आहे.
त्या सामानावर माझ्या आधीचं प्रेत गेलं आणि तेव्हा केवळ ब्राह्मण हिंदू आमच्या याला आले असं नाही आहे, बाकीचे लोकही आलेले होते. तेव्हा मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे हे या देशातल्या जात आणि धर्माच्या नावावर मिळालेलं नाही आहे. हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे हे लोकशक्तीवर मिळालेलं आहे. आणि आज मला तुमच्यात असलेली मी जी लोकशक्ती स्वातंत्र्य काळामध्ये बघितलेली आहे ती लोकशक्ती जी मी बघितलेली आहे ती लोकशक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि मला सतत तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला जे आपल्या आमच्यासारख्या पूर्वजांचा अभिमान असेल, तुम्हाला जर आपल्या पूर्वजांच्याबद्दल आदर असेल, तुम्हाला आपल्या पूर्वजांच्याबद्दल प्रेम असेल आणि कर्तव्याची जाण असेल, तर एक लक्षात ठेवा, तुमच्या सर्व धर्माच्या या देशात जे धर्म अस्तित्वात आहे त्यांच्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. आज ते स्वातंत्र्य आपलं, हे मी इथे बोलते आहे. निर्भय बनो, हे वाक्य तर मला लहानपणापासून अवगत आहे, कारण निर्भय बनल्याशिवाय इंग्रजांची गुलामगिरी गेली नसती. म्हणून आमचा नारा होता तेव्हा, निर्भय बनो. तो नारा माझा आजही स्मरणात आहे आणि त्याच जोशात मी हे करते, तरुणाईला सांगते, निर्भय बनो. कशासाठी निर्भय बनो? या देशाची जी राज्यघटना आहे ती राज्यघटना सुरक्षित ठेवण्याकरता आणि ती राज्यघटना अंमलात आणण्याकरता थैल्यांची गरज नाही. ती राज्यघटना अंमलात आणण्याकरता आपल्या निग्रहाची, आपल्या आत्मशक्तीची, आपल्या एकात्मतेची आणि आपल्या भारत राष्ट्राची जी शक्ती आहे ती शक्ती तुम्हाला वापरावी लागणार आहे. का मी हे सांगते आहे? मी याच्याकरता सांगते आहे, इलेक्शनं घेतली जातात, इलेक्शनं दाखवली जातात, सगळं जे आहे ते सगळं आहे, परंतु ही संस्था का काढावी लागली? या संस्थेला, या मंडळींना जी मदत हवी आहे ती त्यांना का मागावी लागते? हे काम कुणाचं आहे? राज्यघटनेनुसार हे या ज्या गरजा आहेत या सगळ्या गरजा शासनाने पूर्ण केल्या पाहिजे. पण आज शासनाचं काय होत आहे? शासनाला फक्त निवडणुकी आल्या की इलेक्शनचा पैसा या सगळ्या आमच्यापासून तुमच्यापासून हे घेतला जातो, टॅक्स घेतला जातो. प्रत्येक गोष्टीचा टॅक्स आहे. ईश्वराने पाणी दिलं आहे, ते तेलंगछडी आपल्या नागपुरातली फुटली तर लोकांच्या घरात पाणी शिरपण वाहून जातं, लोकांची घरं बुडून जातात. परंतु पाण्यासाठी टॅक्स द्यावा लागतो, कुठे जायचं असेल तर टॅक्स द्यावा लागतो, स्वच्छतेकरता टॅक्स द्यावा लागतो, या सगळ्याकरता द्यावा लागतो. टॅक्स देणं आवश्यक आहे. पण मी सडक पण झाडते. आता काल रविवार होता, सडक झाडणारे येत नाहीत. वर्षानुवर्ष माझ्या फॅमिली मध्यम वर्गाची जरा परिस्थितीने बरी अशा वस्तीत राहते. त्या सडकेवर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सडक झाडणारे येत नाहीत. त्या दिवशी फक्त ही एकटी म्हातारी हातात झाडू घेते आणि बाहेरची सडक झाडते. का झाडते? मला स्वातंत्र्य काळामध्ये संस्कार दिलेले आहेत की रोगराई जी आहे ती रोगराई जर मी स्वच्छता नाही ठेवली तर रोगराई वाढणार आहे. आणि तो जंतू आहे रोगाचा, तो रोगाचा जंतू हे बघणार नाही की हिने सडक झाडली की नाही, त्याने सडक झाडली की नाही, तो सगळ्यात येणार आहे. आत्ता मध्ये तुम्हाला तो एक रोग आला होता ना, चिंडी केला आणि तुमच्याकडे पाठवून दिला. तर त्या ह्याचे जंतू का गेले? तर जंतू हे बघत नाहीत, याचं ट्रेनिंग आपल्याला द्यावं लागतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये
या देशामध्ये 3 संघटना अस्तित्वात होती. त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 2च वर्ष आधी आजचं हिंदुत्व जे आहे ना ते हिंदुत्व होतं 2 वर्षात संघटित असं. परंतु त्यावेळेला एक काँग्रेस पक्ष होता आणि दुसरा जो पक्ष होता मुस्लिम लीग. त्याचे तुकडे इंग्रजांनी करवले आणि पाकिस्तान घडवलेलं आहे. तेव्हा आपल्याला धर्माधर्मामध्ये भेद आणायचा नाही. पाकिस्तान घडलं नसतं. तुम्हाला एकच सांगते, मी जो विश्वास ठेवते ना, माझा भाऊ तर जेलमध्ये गेला होता, धाकटा भाऊ अगदी लहान होता. अशा परिस्थितीमध्ये आमचं घर चालवण्याकरता आई लोकांच्या घरी स्वयंपाक करत होती, मी चरख्यावर सूत कातत होते आणि खादी भांडारात देऊन देत होते. लहान भाऊ पेपर वाटत होता. अशा वेळेला जेवायला मिळायचं नाही. माझ्याबरोबर स्टुडंट काँग्रेसचं काम करत होती. स्टुडंट काँग्रेसमध्ये माझ्याबरोबर 2 मुस्लिम माझे भाऊ होते, सय्यद नावाचे. एकाचं नाव रहीम होतं, दुसऱ्याचं नाव हाशम होतं. आणि आमची चांगली ही झाली, त्यांनी मला बहीण मानलं होतं. त्यांना जेव्हा हे कळलं त्यांच्या घरी की आमच्या घरी धान्य नाही आहे, भाऊ जेलमध्ये आहे, वडील निघून गेलेले आहेत, काय होणार, त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. आणि आमच्या घरी त्या 2-3 वर्षात 3 वर्षांनी भाऊ बाहेर आला. मुसलमान सय्यद फॅमिलीकडून आमच्याकडे वर्षभराचं धान्य येत होतं. मी कसं म्हणू हा देश हिंदूंचा आहे म्हणून? मला आवाज देऊन सांगा की हिंदूंचा एकट्याचा देश आहे हा हिंदूंचा. मी इतिहास जो मांडणार आहे, कोणी मला चॅलेंज करावं, तो इतिहास मी तुम्हाला, माझं कर्तव्य आहे, तुमची पणजी आहे मी. आणि म्हणून मी सांगते आहे की त्यावेळेला या देशात राहणारे हिंदू, शीख, बुद्ध, इसाई हे सगळे खांद्याला खांदा लावून लढलेले आहेत. त्यामुळे या मातीत जे धर्म चाललेले आहेत त्या धर्मांना तरुणाई आहात, आवाज उठवायचा आहे. त्या धर्मांना या संविधानाने सुरक्षेचा अधिकार दिलेला आहे, तो सांभाळा. मला तुमच्याकडनं ती अपेक्षा आहे. हा हिंदूंचा एकट्यांचा देश नाही आहे. मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, पण आज माझा जो धर्म आहे तो मानवता धर्म आहे आणि माझा राष्ट्रधर्म जो आहे तो भारत आहे. आणि माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे की भारत हाच राष्ट्रधर्म आहे. या ज्या राष्ट्रामध्ये सगळे वेगवेगळे हे राहतील, परंतु धर्म एकमेव कुठला असेल तर तो हा भारत आहे. आणि तो याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये सांगितलेला आहे. तर हे आपल्याला सगळं करायचं आहे. तुम्ही काम करता आहात, हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शासन जे चालतं ते लोकांच्यावरच्या टॅक्समुळेच चालतं. आणि त्या ह्याच्यामध्ये काय होतं, तो टॅक्स पुरत नाही. कारण आपल्याला सवयी कोणत्या लागल्या आहेत? शासन हे ग्राम स्वराज्यावर नाही आहे, शासन हे केंद्र स्वराज्यावर आहे. तर त्याच्यामुळे शासनाला खूप पैसा लागतो. मग तो जो पैसा आहे तो तुमच्या आमच्याकडनं वसूल केलेला जो आहे तो तिथे खर्च होतो. त्याचा कोण हिशोब मागतो? आमदार आणि खासदार. अलीकडे ज्याचा मी निषेध करते आहे, खूप उपास सोसलेले आहेत. मला अधिकार आहे, मला माझ्या राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. मला हे म्हणायचं आहे, एकदा निवडून गेलेल्या लोकांना हे अधिकार दिलेले आहेत. आपल्या पक्षाचं राजकारण लावण्याकरता थैल्या विकून त्याच्यावर मतं मिळवायची आहेत, हे राजकारण आहे? हे नाही आहे बाळांनो. इतिहास सांगितला काय घडलेलं आहे ते. आणि त्या इतिहासात इंग्रजांशी लढत असताना
आजच्या सरकारात जे सरकार आज शासन व्यवस्था हाताळत आहे त्यांचा हिस्सा नव्हता. मग हिस्सा कोणाकोणाचा होता आपल्या विदर्भामध्ये? मी आत्ता कुठेतरी पाहिलं, गजानन महाराज, साईनाथ गजानन महाराज, तुकडोजी महाराज, आपले हे कोण काय, अरे गजानन महाराजांनी सांगितलंय ना, मला माहिती आहे. मी त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तुकडोजी महाराज आणि आपले गाडगे महाराज. बाळांनो ऐका, तुम्ही कुठलेही असा, पण आमच्या विदर्भात गाडगे महाराजांनी जे काम केलेलं आहे ते काम ते कसे करत होते हे मी सांगते. गाडगे महाराज एवढी कफनी घालायची आणि खाली अर्धधोतर असायचं. त्या कफनीला ठिगळं असायची. देवाचं नाव घेत राहायचे. हातामध्ये त्यांचं शस्त्र झाडू होता. झाडू गाडगे महाराज हाताला झाडू घेऊन यायचे. त्यावेळेला आजच्यासारखे हे होते का, टेलिफोन होते, पण सगळ्यांच्या घरी नव्हते. फक्त शासकीय व्यवस्थेत टेलिफोन होते, बाकी कुठेही टेलिफोन नव्हते. रेडिओ होते, शासनाच्या हातात रेडिओ होते. एकच रेडिओ होता मुंबईला, तिथे तो होता काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये. आणि त्या तिथून काय झालं हे सांगत असत. त्यांचं नाव मी नंतर तुम्हाला सांगते. त्या तिथून सांगायच्या की आज काय देशामध्ये काँग्रेसने केलेलं आहे. आणि ते मी कोणत्याही पक्षाचा उदो करण्यासाठी आलेली नाही, लक्षात ठेवा. आणि मी फक्त तुम्हाला इतिहास सांगणार आहे. मी बापूंच्या जवळ म्हणजे गांधीजींच्या जवळ 6 दिवस प्रत्यक्ष राहिलेली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते. मी जर काही या जन्मात मिळवलं असेल तर माझ्या राष्ट्रपित्याच्या आणि या दुनियेचा जो श्रेष्ठ पुरुष आहे त्या महात्मा गांधींच्या जवळ 6 दिवस राहिलेली आहे. माझ्या खांद्यावर बापूने हात ठेवलेला आहे फिरायला जाताना. तो खांदा माझा आजही मजबूत आहे, लक्षात ठेवा. आणि त्या माझ्या बापूचा खून झालेला आहे हेही लक्षात ठेवा. तो कशासाठी झाला? तो केवळ हिंदुत्व यावं यासाठी झालेला आहे. मी तुमच्याकडनं काही अपेक्षा करते आहे. त्यानंतर या देशामध्ये स्वातंत्र्य 1947ला मिळालं. 50मध्ये या देशाची राज्यघटना आपण ॲक्सेप्ट केलेली आहे. त्यामध्ये 2 माणसं विसरू नका. भारताला जर स्वतंत्र राष्ट्र, महान राष्ट्र म्हणायचं असेल तर एकच मंत्र ध्यानात ठेवा, बाबा बापू. बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, बापू म्हणजे महात्मा गांधी. मी जिथे जाते माझा मंत्र एकच आहे, बाबा बापू अमर रे. मी म्हणते, आता तुम्ही म्हणा, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे. हा मंत्र जर ठेवलात तर आज जी देशाची वाटचाल धर्माच्या नावाखाली हुकुमशाहीकडे चाललेली आहे. म्हातारी सांगते, 12 वर्षाची स्वातंत्र्य सेनानी इंग्रजांना हाकलून देणाऱ्या काळामधली तुम्हाला सांगते आहे. हा नारा जर हृदयात आणि डोक्यामध्ये ठेवला नाही तर आज आहे जेवढंही स्वातंत्र्य राहणार नाही. मग कोणी शाळांच्यामध्ये जायचं? शिकण्याचा अधिकार कुणाला आहे? की धर्मग्रंथ आहेत ना, शिकण्याचा अधिकार धर्मग्रंथाला आहे. परंतु माझ्या राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा अधिकार जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचा आहे.
आणि म्हणून त्याची व्यवस्था राजकीय संस्थेने केली पाहिजे हे माझ्या धर्मग्रंथांनी सांगितलेलं आहे. म्हणून मला तुम्हाला वारंवार सांगायचं आहे, आज वेळ आलेली आहे, भारताची जी राज्यघटना आहे ती वाचा, तिचा अभ्यास करा आणि तिला आत्मसात करून या देशाचं स्वातंत्र्य, या देशाचा लौकिक, या देशाचं अस्तित्व कायम ठेवा. धर्म जे आहेत त्या त्या काळाची जरूरत होती. आज विज्ञान युगामध्ये त्याची जरूर नाही आहे. विज्ञानाला विचारा. मी हे सगळे प्रयोग केलेत आणि ते केव्हा केले? 90 वर्षाचे झाले तेव्हापासून. माझ्या डोळ्यासमोर मी एक चित्र उभं केलं. कोणतं चित्र? एक तराजू आहे आणि त्या तराजूला 2 पारडे आहेत. तर मी त्याच्यामध्ये एका बाजूला विज्ञान ठेवलं, कारण आपण विज्ञानात आहोत आणि तुम्ही विज्ञानाच्या बाहेर जाऊच शकत नाही, मला खात्री आहे. तर एका बाजूला विज्ञान, दुसऱ्या बाजूला धर्म, आणि मध्ये बसवलं गांधीजींना. कारण मी खूप अभ्यास केला आहे गांधी विचाराचा. तो मंत्रही मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे मध्ये, कारण त्यांच्या इतका माझ्या दृष्टिकोनातून 93 वर्षामध्ये या देशामध्ये जन्मलेला असा हा ज्याला आपण समान हे करणारा माणूस मला दिसला नाही. तर त्यामुळे मग मी मध्ये बसवलं गांधीजींना आणि मग एका बाजूला ठेवला हे काय ठेवलं तुमचा विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला ठेवलो धर्म. ते पाहिलं तर माझं जे विज्ञान होतं ना तेच खाली राहिलं, तो धर्मावरती गेला. तेव्हा मला तुम्हाला हे सांगायचं आहे, विज्ञान हे धर्मापेक्षा मोठं आहे. आणि धर्म आज जर कुठला असेल तर या देशाची राज्यघटना आहे. कारण त्या राज्यघटनेने हे सांगितलेलं आहे, माणसाला कोणा एका सम्राटाने जन्म दिलेला नाही. माणसाला ही जी प्रकृती आहे ना, या प्रकृतीने जन्म दिलेला आहे, निसर्गाने दिलेला आहे. कोणी सांगा, मला माहिती आहे, मला जन्म आईबाप माझे होते, त्यांचं माध्यम होतं. तुमचं माध्यम आईबाप आहेत, परंतु आपल्याला धर्म देणारी जी शक्ती आहे ती निसर्ग आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? नसेल मान्य. आईबाप इन्स्ट्रुमेंट आहेत. लक्षात घ्या, शब्द लक्षात ठेवा. आईबाप इन्स्ट्रुमेंट आहेत. निसर्गाने आपल्याला जन्म दिलेला आहे. तो निसर्ग कोणत्या रूपात आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. ते अजून विज्ञानाने हे केलेलं नाही. विज्ञानाने तुम्हाला कालच सांगितलं आणि त्याचा तुम्ही गर्व केला पाहिजे की त्या चंद्रावर माती आणि चिखल आहे. बरोबर बोलते का मी? चंद्रावर गेले ना, विज्ञान गेलं चंद्रावर आणि तिथे माती आणि चिखल आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे देव जो निर्माण केलेला आहे तो या राज्यघटनेने, तुम्हाला ज्याच्यावर भक्ती असेल, तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल त्याला तुम्ही देव माना. परंतु एक लिमिटेशन लक्षात ठेवा, निसर्गाची चौकट आणि समाजाची चौकट. समाजाने निर्माण केलेली चौकट राजकारणी चालवत असतात, लक्षात ठेवा. निसर्गाने हे केलेली जी चौकट आहे ती बाकी निसर्ग चालवत असतो आणि निसर्गाच्या जवळ भेदभाव नाही. निसर्गाच्या जवळ भेदभाव नसल्यामुळे प्रत्येकाला न्याय देणे हा निसर्गाचा धर्म आहे. आणि आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला आपल्या राज्यघटनेचं संरक्षण करायचं आहे आणि त्या राज्यघटनेच्या अनुरूप प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे. मी आता तुमची राज्यघटना
तुमच्याकडनं म्हणवून घेणार आहे. परंतु त्याआधी एक प्रसंग सांगते, 2 प्रसंग सांगते. मी सदैव याच्यामध्ये जात असे, कुठे सेवाग्रामला जायची. एकदा मी सेवाग्रामला गेले, त्यावेळेला 2 मुलं 2 सायकल घेऊन ते आश्रमात आले, सेवाग्राम आश्रमात. आणि ते हिंडले आणि ते काय कोणाला काहीतरी विचारत होते. तर ते म्हणाले त्या बसल्या आहेत ना म्हणे झाडाखाली, त्यांना गांधीजींच्या बद्दल त्या राहिलेल्या आहेत म्हणे गांधीजींच्या बरोबर, तर तुम्ही त्यांना विचारा. म्हणून ते माझ्याजवळ आले आणि मला काय म्हणतात, तुमच्यासारखी खट्याळ मुलं होती ती, आम्हाला 2 वाक्यामध्ये, नाही 2 नाही, एका वाक्यामध्ये आम्हाला गांधीजी सांगा, आम्हाला एका वाक्यात गांधीजी सांगा. आता एका वाक्यात मी गांधी कसा सांगणार, मला माझी परीक्षा घेत होते, आम्हाला एका वाक्यात सांगा. तर मी म्हटलं असं करा ना, तुम्ही सगळा आश्रम हिंडा, एक चक्कर मारली, परत आम्हाला एका वाक्यात गांधी सांगा. परत मी म्हटलं असं करा आता की तुम्ही संबंध सायकलवर तर इथपर्यंत आलात, त्या याच्यापासून औरंगाबादपासून वर्ध्यापर्यंत, आता पुढे जा आणि हा देश सायकलवर हिंडला, तुम्हाला दिसेल. तुम्ही काळजी करू नका, कपडे आणले नाही आहेत ना, जेवढे आहेत तेवढेच राहू द्या. मला या देशातल्या जनतेवर आत्मविश्वास आहे. तुम्ही जिथे संध्याकाळ होईल, जिथे दुपार होईल, तिथे या देशातला जो शेतकरी आहे, या देशातला जो ग्रामीण आहे, तो तुम्हाला खायला आणि रात्री निवारा देण्याकरता कमी पडू देणार नाही. तुम्ही मला खात्री आहे. तर म्हटलं तुम्ही असं करा, आता जा आणि हे करा. परत एक चक्कर मारली, परत आले, तर परत म्हणे एका शब्दात गांधीजी सांगा. म्हटलं ठीक आहे, तुम्ही माझी परीक्षा घेताना घ्या. मग मी त्यांना म्हटलं 150 वर्षाची इंग्रजांची गुलामगिरी, बिना शस्त्र बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमान, हे गाणं ऐकलं का? तर म्हणे हो. तर म्हटलं मग असं करा की त्या इंग्रजांना घालवणारा, त्या लोकशक्तीमध्ये ईश्वर बघणारा जो गांधी होता, तो गांधी इंग्रजांचा शत्रू होता की मित्र होता? तुम्ही कॉलेजमध्ये जाणारी पोरं आहात. तर म्हणे शत्रू. तर म्हटलं कोणी आपल्या शत्रूला आपल्या व्हाईट हाऊस समोर, म्हणजे लंडनच्या व्हाईट हाऊस समोर कोणी आपल्या शत्रूचा पुतळा उभा करतो का? कुठल्याही युद्धामध्ये कोणीही आपल्या शत्रूचा पुतळा उभा केलेला तुम्ही ऐकिवात आहे? माझ्या तर नाही आहे, पाहण्यातही नाही आहे आणि ऐकिवातही नाही आहे. गांधी जर इंग्रजांचे शत्रू होते तर त्यांचा पुतळा व्हाईट हाऊसच्या समोर इंग्रजांनी उभा करणं, याच्यामागे काय विचार आहे? याच्यामागे विचार आहे, या माणसाने अहिंसेच्या बळावर आमच्या साम्राज्याला हादरा देऊन गुलामगिरी जगातून नष्ट करण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आणि त्यांनी आपल्या व्हाईट हाऊसच्या समोर गांधीजींचा पुतळा उभा केलेला आहे. गांधींनी, मी तुम्हाला हे सांगते, आज जे स्तोम मांडलेलं आहे त्या स्तोमामध्ये मघाशी मी तुम्हाला सांगितलं, एका बाजूला विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला समाज. तर याच्यामध्ये मला एक सांगा, या समाजाचा ईश्वर कोणी पाहिला नाही आहे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तर मग मला माफ करा, माझ्याशी भांडा. मग राम हा ईश्वर कसा असू शकतो? माझ्या मनाला हा प्रश्न आहे.
वैयक्तिक राम हा तुमच्या हृदयात राहू द्या, गांधींच्या हृदयात होता, परंतु देवळात राम असतो आणि देवळात राम असतो तर तो राम दंगे का घडवतो? हा प्रश्न माझ्या मनात आहे. तुम्हाला टाकून द्यायचा असेल तर टाकून द्या, पण बाळांनो, मला तुमच्या स्वातंत्र्याची, तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांची अतिशय काळजी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. मी तुम्ही हे दाखवलं 22 वर्ष माझ्या स्वतःच्या 22 वर्ष माझ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर आता सांगा की जिचे वडील आणि जिचा भाऊ जेलमध्ये होता, तिला कोणाशी लग्न करावं लागलं असेल? ब्राह्मण जात त्यावेळची 1947मध्ये स्वातंत्र्य तुम्हाला तेव्हा मिळालं, त्यावेळेला कोणाशी लग्न करावं लागलं असेल? ब्राह्मणाशी ना. तो माझा आणि मग त्याच्यासाठी हुंडा, तर माझ्या आईच्याजवळ हुंडा नव्हता. मग काय झालं? हुंडा नव्हता म्हणून मी हो म्हटलं लग्नाला आणि एक पत्र दिलं. 2 गोष्टींचं मुलींनो ऐकून घ्या. त्यावेळेला मी हार्डली 16 वर्षाची होते, 16.5 वर्षाची. पत्र लिहिलं, मी तुमच्याशी लग्न करते आहे कारण माझ्या कुटुंबावर देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी जी परिस्थिती ओढवलेली आहे, त्या बिकट परिस्थितीमध्ये माझी आई खूप सोचते आहे आणि माझ्या लग्नाच्या याच्यासाठी तिने आणखी सोसावं असं मला वाटत नाही. त्यामुळे मी हुंडा देणाऱ्या माणसाशी लग्न करणार नाही आणि लग्नाचा जो खर्च आहे तो माझ्याशी जो लग्न करणार असेल त्याने करावा. त्याला करायला लावलं. कळलं? दुर्दैवाने माझ्या लग्नानंतर 6 महिन्यामध्ये ते ग्रस्त TB पेशंट होते म्हणून ॲडमिट करावे लागले आणि पुढे गेले. अशी माझी एक हिस्ट्री आहे, परंतु ती हिस्ट्री मी तुम्हाला सांगत नाही बसणार. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ज्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे केलं. आज जे सत्ताधीश हा शब्द वापरते, आज जे सत्ताधीश आहे ज्या विचाराचे, त्यांचं त्यामध्ये योगदान नव्हतं एवढं तरुणाईनी लक्षात ठेवावं. कारण जर तुम्ही त्यांचं योगदान होतं असं मानलं तर मी स्वातंत्र्य सेनानी आहे. माझा इतिहास तुम्हाला मी सांगितला की माझ्या आजीचे याच्या स्मशानात नेण्याचं संबंध सामान मी माझ्या भावाला डबल सीट सायकलवर नेऊन आणलेलं आहे. कोणीही चौकशी करावी आणि त्यामुळे मला हा अधिकार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, माझ्यासारखी लाखो कुटुंब त्यांनी हे भोगलेलं आहे. आज मात्र हे त्याची धुळवड करता आहेत, ज्याचा मी निषेध करते. थैल्यावर या देशाची राज्यघटना लिलावात काढू नका, हे मला म्हणायचं आहे. याचं कारण असं आहे, शासन आता उत्तरांड लक्षात ठेवा, शासनाने तुमच्यावर अधिकार करायचा आहे का? सुव्यवस्थेसाठी करायचा आहे. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्व कोणाचं आहे? शासन निर्मितीत सर्वात महत्त्वाचं कोण आहे? बोला. माहीत नाही. नागरिक आहे. नागरिक. कळलं? नागरिकाला कोणतं शासन हवं आहे ते मागून घेण्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येकाला, स्त्री पुरुषाला आहे. आणि त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व जर नसेल, काहींना बंधुत्व आणि काहींना हे शत्रुत्व, हे
कसं चालणार आहे? आज हे प्रश्न तुमच्या समोर आहे आणि या प्रश्नांना चालना द्या, विचार करा. याचं कारणच आहे माझ्यासमोर मला गर्व असलेल्या, मी बहुजन मराठा नाही म्हणत, मी बहुजन हे माळी म्हणत नाही, माझ्यासमोर या देशातल्या बहुजन तळागाळातल्या सर्व धर्माचे आणि सर्व परिस्थितीचा युवा वर्ग बसलेला आहे. आणि हा युवा वर्ग भरकटलेल्या या देशाच्या स्वातंत्र्याला आणि प्रश्न निर्माण झालेला आहे अस्तित्वाचा, संविधानाचा प्रश्न आज निर्माण, ते अस्तित्व राहणार आहे की नाही? हिंदू धर्म जर आम्हाला स्वीकारायचा असेल तर भारतीय संविधानाचं काय? ज्याला कोणाला हा मी तुम्हाला प्रश्न विचारते आहे, ज्याला कोणाला हे असेल त्याने मला सांगावं. मी आपलं वाक्य परत घेते. आजच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाला हिंदू धर्म या ह्याचंच महत्त्व मानायला लावणार याचा बरोबर आहे का, न्यायोचित आहे का, हे मला सांगा. बोला, आवाज करा. का बोलत नाही? हे आहे न्यायोचित? घाबरू नका. अरे 12 वर्षाचे असताना जेलमध्ये गेले होते ना, हा? तुम्हाला आधीविषयी काहीच वाटत नाही? आधीने एक पंजी काही वाटत नाही तुम्हाला? तेव्हा जेलमध्ये गेले तर राहिले नाही, आज कशी देणार आहे? आणि म्हणून तुमच्याशी मी बोलते, हा संवाद तुमच्याशी मी करते आहे. आज सर्वात धोका कशाचा असेल तर या देशाची राज्यघटना आजच्या राज्यव्यवस्थेला मान्य नाही आहे. आणि म्हणून मला चिंता आहे. आता आधीला नातवंडांना विनंती करण्यामध्ये कमीपणा वाटत नाही, त्यामुळे एका आवाजात सांगा ना मला, आधी घाबरू नको, वरती शांतपणाने जा. ही राज्यघटना आम्ही सांभाळू. बोला बरं, का बोलत नाही? मोठ्याने बोला. अरे तुमच्यात आवाज नसेल. आजी, आम्ही भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याकरता सदैव लढू. आज भारताची राज्यघटना ही राज्यकर्ते जे शासन चालवतात ते लोक भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करत नाही असं माझ्या निदर्शनास येते. त्याच्यासाठी आम्ही 1990 पासून लढा लढतो आहे, आजही लढतो आहे प्रसंगाला. तर सगळं युवकांनी जागृत होण्याची गरज आहे आणि भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी राज्यघटनेची पायमल्ली होत असेल त्या ठिकाणी सुज्ञ युवकांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. तरच तुम्ही आम्ही जीवन जगू शकतो. अन्यथा तुमचे मुलं बाळं, मी, येणारी पिढी, तिचं अस्तित्व संपूर्ण नाहीच झालेलं असं समजा. माई, तुमच्या कार्याला सलाम. जिंदाबाद, इन्कलाब, जिंदाबाद, इन्कलाब, जिंदाबाद. अजून तुम्हाला माझा सलाम. आता आपण सगळे उभे राहून मी राज्यघटना वाचणार आहे आणि मी एक एक वाक्य वाचेन, तुम्ही ते वाचा आणि तुम्ही ते म्हणायचं. चालेल? हो. भारत भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही
भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक एक सार्वभौम सार्वभौमक समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत